देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। काय मागणी आहे काय निधी आहे? मी महाराष्ट्र एक राज्य एक कायद्याची मागणी केलेली आहे आणि संपूर्ण आरक्षण रद्द करून सरसमान न्याय देण्याची मागणी केलेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, विविध केसेस विविध सवलती या अनुषंगाने जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले आहे, ते तेढ कुठं तर थांबलं पाहिजे। याच्यासाठी संपूर्ण आरक्षण रद्द झालं पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे। दुसरी, स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे गठबंधनची रचना केली त्या टायमाला जे आरक्षण ओबीसीचं दिलं गेलं, त्या टायमाला सरसकट बाकीच्या समाजाला दिले असते तर त्याचे लेकरबाळ सफलतेकडे गेले असते, परंतु ते जातीवाईज आरक्षण दिल्यामुळे काय ओपन कॅटेगरी मध्ये जे मुलं बाळ आहेत त्यांची अवस्था दैनंदिन झाली, दारिद्र्य रेषेखाली गेली। त्यामुळे आता सरसकट आरक्षण रद्द करून एक चांगला कायदा अस्तित्वात आणून सर्वसामान्य गरिबाच्या लेकराला न्याय देणं काळाची गरज आहे। मनोज रंगे पाटील आरक्षण द्या म्हणून उपोषण करत आहेत, आपण आरक्षण रद्द करा म्हणून उपोषण करत, नेमका हेतू काय तुमचा? नाही, हे बघा, ज्या टायमाला ओबीसीचं गठबंधन 1989 ला बनवलं गेलं त्या टायमाला ते आरक्षण दिलं असतं तर ते आज सफलताकडे गेले असते, परंतु ते गेले काही वर्षाच्या कालांतरानं आज 2026 आहे। आज परिस्थिती दैनंदिन हालकीत झाली, मुलं बाळ शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना आरक्षण मिळालं तर त्याच्यात प्रगती होईल असं काही नाही, समाजाचे हित होणार नाही। समाजाचं संपूर्ण आरक्षण रद्द झाल्यानंतरच संपूर्ण समाजासोबत त्यांचं हित होणार। समजा प्रशासन दखल नाही घेतली आजच्या उपोषणाची तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? बिलकुल, मी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून मी जनजागृती निर्माण करण्याचा, जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मी अशाच पद्धतीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आपलं नाव? माझं नाव महेश रंगनाथ देशमुख। आपलं नाव? तुमचं नाव सांगा। नाव सांगा तुमचं? शेखरराव श्रीमंत दवे, पाठिंबा दिला होय। आता आपल्यासोबत आपलं नाव? मी अंबादास बाळासाहेब वराडे, सामाजिक कार्यकर्ता आहे, मी कोल्हापूरला राहतो। आता माझे मित्र जे आहेत महेश रंगनाथ जोशी यांनी ज्या मागण्या मागितलेल्या आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यामार्फत जे शासनाला कळवण्यासाठी बोललेले आहेत त्यांनी, त्या रास्त आहेत। कारण का आरक्षण मिळून काय उपयोग नाही, पण आरक्षण संपल्यानंतर ही समानता येणार आहे, ते आरक्षण आल्यानंतर समानता येणार नाही। त्याच्यामुळे ह्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे।